काय म्हणतात त्याला, संकट मोचक काहीतरी म्हणतात त्याला. काय मग शेतकऱ्यावरच्या संकटालाही मोचक कुठे असतात? हा, फक्त राजकीय संकट मोचकच असतात का राजकारणामध्ये मंत्री म्हणून? जनतेवर जेव्हा संकट येतात, शेतकऱ्यांवर संकट येतात, तेव्हा हे संकट मोचक काही जाणीवीने करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं, हे संकट मोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं आणि या संपूर्ण जिल्ह्याचं. जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वतःला वर्दीतले गुंड समजू नये, मानू नये. ही वर्दीतली गुंडगिरी ही भयंकर तानाशाही असते. जशी लष्करातली हुकुमशाही असते, लष्करी गणवेश घालून हुकुमशाही केली जाते, नाव लोकशाहीच. पण अनेक देशामध्ये ही लष्करातली गणवेशातली हुकुमशाही असते तशी जळगाव मध्ये पोलीस गणवेशातली हुकुमशाही आहे. आणि त्याचा वापर, त्या पोलिसांचा वापर विरोधकांचा, राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार करत असतात, मंत्री करत असतात. हळूहळू तुमचाही भर ओसरणार आणि हे चित्र स्पष्ट दिसतं. माझ्या माहितीप्रमाणे पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगर या भागातले शिंदे सेनेचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, ते संकट मोचकाच्या जास्त संपर्कात आहे. आणि पुढली निवडणूक ते भारतीय जनता पक्षातून लढवतील अशी माझी पक्की माहिती आहे. कारण हळूहळू हे भर ओसरत चाललेलं आहे असं चित्र या जिल्ह्यातलं मला दिसतंय. मला जास्त नाही. आज शिवसेना शिंदे सेनेची बैठक पार पडते आहे. नीलम गोरे यांनी म्हटलं आहे की खरात प्रकरणात काही स्वतःच्या पक्षातील लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाही, मला माहिती, त्यांच्या पक्षामध्ये मला खरोखर माहिती झालं. रावसाहेब काँग्रेसचे आहे, राहुरी आणि बारामतीमध्ये आता पोट निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस स्वतः लढवतोय. महाविकास आघाडीची भूमिका आहे का, किंवा मग आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून नेमकी उद्धव सेनेची काय भूमिका असणार आहे? उद्धव सेना हा पक्ष नाहीये. तुम्ही नवीन पक्ष कुठे निर्माण केलात मला माहित नाही. शिवसेनाच आहे. आणि न्यायालयामध्ये प्रकरण चालू असल्यामुळे अद्यापही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं जातं आणि त्याचा निकाल लवकरच लागेल हे मी सांगतो. आता राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणुका आहेत. आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांनी, प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीनं लढवलं. आणि आता मला नक्की माहित नाही, पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे. शरद पवार काँग्रेसने अगोदरच त्या ठिकाणी आपलं चर्चा होईल ना. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार होता विधानसभेला आणि लोकसभेला. त्याच्यामुळे जर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेमध्ये शरद पवार साहेबांचं काँग्रेसची जर ताकद असेल तर महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये अर्थात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना, या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा.
जर कोणाला लढायचं असेल महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांना, कारण शेवटी लोकशाही आहे, त्या संदर्भात सुद्धा एकत्र बसून महाविकास आघाडीला लवकरच निर्णय घ्यावा शिवसेना लागेल. पाठिंबा देईल का? उद्धव बाळासाहेब ठाकरे कशाला? काँग्रेस उमेदवार उभं करते, महाविकास आघाडी म्हणून शिवसेना पाठिंबा देईल. माझं असं स्टेटमेंट आहे की एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांतराव शिंदे, जयंतराव पाटील यांना एकत्र बसून या दोन्ही जागांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेतला जाईल. जैसे मैंने कल जो कहा है यही है कि राष्ट्रवादी कांग्रेस भविष्य में टूट जाएगी, पूरी तरह से बिखर जाएगी. 25 या 30 विधायक सीधे बीजेपी में जाने की तैयारी में है. मैं अभी आपको बोल रहा हूँ, आप देखिए. और उसी तरह से एकनाथ शिंदे जी के साथ जो विधायक है उनके पार्टी में, उनमें से भी एक बहुत बड़ा हिस्सा वो भी बीजेपी में जाएगा और जळगांव के लगभग सभी विधायक गिरीश महाजन के साथ बीजेपी में जाएंगे. पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं होतं ते पत्र टीव्ही 9च्या हाती लागलेलं आहे. त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की पाठवले अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार देण्याचा उल्लेख त्या पत्रांमध्ये केलेला आहे तटकरे आणि पटेलांनी. हो, पण ते पत्र सुनित्राताई पवारांनी रद्द करून टाकलं ना. असं आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी जे पत्र लिहिलं आहे की कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार द्या. कार्यकारी अध्यक्ष कोण होते? तर प्रफुल्लभाई पटेल होते आणि अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सुनित्राताई पवार आहेत. सुनित्राताई पवारांनी ते पत्र, ज्या आधीचा पत्रव्यवहारच रद्द करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केल्यावरती त्या पक्षामध्ये आज नक्की काय अराजक माजलेलं आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. आणि म्हणून मी सांगतोय, लवकरच भविष्यामध्ये या पक्षाची शक्ल होतील. प्रफुल्ल पटेलांसह सगळे 25 आमदार जे त्यांचे आहेत त्यांची तयारी दुसऱ्या पक्षात जायची झालेली आहे. तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी.